अगं ए चंचे, अगं आपल्याला जायची गडबड आहे आणि तू खोलीत काय करायलीस? आणि हे काय ड्रेस का बदललायस? का बदललाय म्हणजे? अगं मम्मी त्याच्यात कसं जरा टाईट टाईट वाटत होता ना. हे कसं जरा मोकळं ढाकळं वाटते. आणि ते खेळबिळे असणार आहेत ना, मग ते जरा खेळताना मला कम्फर्टेबल वाटेल. अगं बरं ठीक आहे राहू दे. पर हे बघ चंचे, निस्ती कापडं बदलून का नाही तू काय स्पर्धा जिंकणार नाहीस. अगं चंचे, वरनं जशी कापडं बदललीस का नाही तसं आतनं तुला स्वतःला बी बदलावं लागल. नाहीतर नेहमी सारखी थोबाडावर आपटशील. आणि ह्या येळेला जर आपटलीस तर ताई आपल्या दोघींची बी तोंड काळी करल. कळतंय? लई मानाचं करून टाकलंय बघ तुझं जिंकणं तिने. हे बघ चंचे, तुला का नाही तुझ्यासाठी तर जिंकायचंच हाय, पर ताईसाठी तुझं जिंकणं लई महत्वाचं आहे बघ. हाय ग मम्मी, माहित आहे मला. माहित आहे तर जिंकच. उगा आपल्या अंगाशी येईल असं काय बी करू नगस. तुला कळतंय का म्या काय बोलायले ते? बाबा आशीर्वाद द्या. यशस्वी हो. जे 100% होणार आहे मी तोच आशीर्वाद दिला. म्हणजे अगं म्हणजे 100% तूच यशस्वी होणार आहेस या स्पर्धेमध्ये. तूच जिंकणार आहेस, मला खात्री आहे. बघू, एवढी सोपी नाहीये स्पर्धा. पण तू हुशार आहेस ना? इथं आहेस वय. घे दही साखर घे. चांगल्या कामासाठी निघाली आहेस. जिंकून यायचं बरं का? मी प्रयत्न करेन नक्की. चांगलं यश मिळव. थँक्यू. ओंक्या अजून ते आले नाहीत ना? नाही नाही आले. म्हणजे वेळेत आहे. तू एकदम वेळेवर आलास. बरं झालं बरं का, मास्तरीन बाईंनी मला सांगितलं त्या फाईलमध्ये काय आहे आणि काय नाही ते सगळं. नाहीतर अवघड झालं असतं. भावा काय पण म्हण, पण इंग्लिश शिकलंच पाहिजे. मारी शिकलं पाहिजे का रे ओंक्या? इंग्लिश तर किमान माणसाला जरा यायलाच पाहिजे असं मला वाटतं. भावा मी सांगितलं होतं ना तुला, अक्षरा तुला इंग्लिश शिकवणार. आज शिकवायला चालू केलं. म्हणजे तू पण आता फ्लुएंट इंग्लिश बोलणार. फ्लुएंट? फ्लुएंट नाही, फ्लुएंट. फ्लुएंट म्हणजे अस्खलित. हा अस्खलित म्हणजे सराईतपणे. म्हणजे आता तुला मराठी पण शिकावं लागणार. असं एकदम लोण्यावानी म्हणती मक्खन हो मक्खन असं. अरे या 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 वेलकम वेलकम. हा चला तर लागलीच जाऊयाच. फॅक्टरी दावायची ना तुम्हाला? चला मी दाखवतो तुम्हाला एकदम फ्लुएंटली. कम. येऊ? थांबा. कुठं चाललाय? स्पर्धेला. नाही म्हणजे हे काय घालून चाललाय? हे असले कपडे घालून जाणार बाई तुम्ही स्पर्धेला? हा मॅडम, म्हणजे तिकडे फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप आहेत ना, खेळासाठी हालचालीसाठी सोपे पडतील म्हणून हे कपडे घातले. अहो पण तुम्ही सूर्यवंशींच्या सुनबाई आहेसा हे विसरला बाई तुम्ही. स्पर्धा स्पर्धेच्या जागी आणि घरातले रीतिरिवाज त्यांच्या जागी. जावा साडी नेसून या. अक्षरा, तू अशीच जाशील. जशी तुला हवी तशी जाशील. आणि तिला कुणीही अडवणार नाहीये. तुम्ही यांचं काय ऐकायलाय? बायकांचं यांना काय कळतंय? आणि आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं, सूर्यवंशांची सून म्हणून जाताय तुम्ही, तो मान राखावा लागल तुम्हाला. जावा साडी नेसून या. हे असले पोरीटोरीवानी कपडे घालून जायचं नाही. जावा. अहो पण मॅडम, लग्न झालेल्या बायका पण असे कपडे घालतात. मला कम्फर्टेबल आहे म्हणून घातलंय मी. एरवी नाही घालत ना. ते काय सांगायचं नाही आम्हाला. आता जायचं, कपडे बदलायचे, चांगली साडी नेसायची आणि मग जायचं स्पर्धेला. अक्षरा बाळा, तू या कपड्यात कम्फर्टेबल आहेस? मग तू याच कपड्यात जाशील. कुणीही तुला अडवू शकणार नाहीये. आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीचे आहेत.
आणि बाळा हे घर सूर्यवंशींचं आहे ना, तर सूर्यवंशी तुझ्या सोबत आहेत, तुझ्या पाठीशी आहेत. बाकी कोणाचं ऐकायची तुला गरज नाहीये. जा बाळा, अशीच जा. अलीकडे सुनबाईंची सारखी कड घ्यायलाय तुम्ही, पण एक ध्यानात ठेवा, चूक करताय तुम्ही, लई मोठी चूक. आणि ही चूक तुम्हाला महागात पडणार आहे. माझ्या आयुष्यात मी केलेली सगळ्यात मोठी चूक माझ्या समोर उभी आहे. त्यापुढे सगळ्या चुका क्षुल्लक आहेत. याहून वाईट काय घडणार? आणखी एक लक्षात ठेव, मी पुन्हा सांगतोय, याआधी मी एकटा होतो, तुझ्या अधीन होतो. आता तसं नाहीये. मी एकटा नाही, माझी सून, माझी मुलगी माझ्या बरोबर आहे, आणि मी तुझ्या अधीनही नाही. त्यामुळे मी तुला घाबरत नाही. तो सगळा रेडी माल असतोय, डिस्पॅचसाठी इकडं लावून ठेवलेला असतोय. वा, खरंच छान आहे. पण काय आहे, आमचं जे फर्स्ट इम्प्रेशन होतं ना, फार रेअरली तेच लास्ट इम्प्रेशन होतं. छान आहे तुमची फॅक्टरी, आवडलंय आम्हाला सगळं. आम्हाला वाटतं आमचा प्रपोजल तुमच्याकडे आहेच, त्यामुळे आता पुढे जाऊ. मोस्टली आमचं पॉझिटिव्हच आहे सगळं, तरी सुद्धा आमच्या पार्टनर्सशी एकदा मी बोलू आणि कळू तुम्हाला फायनल. चालते की आम्हासनी बी आई साहेबांसंग जरा एकदा बोलायला लागेल. की बोलून झालं की आम्ही बी कळवतो तुम्हाला काय ते. चालेल. थँक्यू व्हेरी मच. ऑफकोर्स. थँक्यू सो मच. हा, ऐकलंस ना बाई, मोठं मालक काय म्हणले ते. जाऊ दे ग, नग एवढं मनावर घेऊ. नाही आई, उलट आम्हाला मनावर घ्यायलाच पाहिजे. त्यांनी सरळ सरळ आमच्या या घरातल्या अस्तित्वाला चॅलेंज केलंय. आणि जेव्हा तुम्हाला कोणी चॅलेंज करतं का नाही, तेव्हा त्यांना तुम्ही किती बळकट आहात हे दाखवून द्यावंच लागतंय, ते बी वाजत गाजत. नाहीतर मग त्यांना असं वाटतंय की आपण त्यांना घाबरलो. आणि ही भुवनेश्वरी कुणाला बी घाबरणारी नाही. मावशी, उशीर झालाय. ती अक्षदा नाही का कवाची गेली पुढं, आणि आम्हाला तिच्या अगोदर पुढं पोचायचंय. आणि हे काय, तू पण सुनबाईंसारखेच कपडे घातलेस? अगं मावशी, तूच म्हणलीस ना का आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधी बी कमी समजायचं नाही, म्हणून घातलंय. बरं बरं, असू दे. बरं चंची, अगं चल की लवकर. अगं तिच्या आधी आपल्याला पोहोचायचंय का नाही? ताई येतो बरं का आम्ही. आणि हा ताई, तू केव्हा यायलीस? आम्ही एकदम बक्षीस समारंभालाच येणार. आमच्या हातनं तुला बक्षीस मिळणार आहे. चल जा. येते. चल. स्पर्धक हो, या ना. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज मागे बसता का? इथे स्पर्धक बसणार आहेत. हो ठीक आहे, बसा. अक्षरा सूर्यवंशी का? हो मीच. या मॅम या.
नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. आपल्या प्रिन्सिपल मॅडम कुठे आहेत? अहो प्रभारी म्हणा ना. तेच ते. मी पण त्यांना शोधतीये. त्या ते बघा तिथे. हा. वहिनी आलात तुम्ही? येणारच म्हणजे काय, एवढी मोठी स्पर्धा आहे आणि तुम्ही पार्टिसिपेट केले म्हटल्यावर येणारच ना. बापरे, म्हणजे मला टेन्शन द्यायला आला होता. टेन्शन नाही हो वहिनी, तुम्हाला चीअर करायला आलोय आम्ही आणि मला माहितीये तुम्हीच जिंकणार. तुम्हाला बक्षीस घेताना बघायला आलीये मी. हो म्हणजे काय, जिंकायलाच पाहिजे, नाहीतर शाळेचं नाव खराब होईल ना. आणि तसंही स्पर्धेत प्रिन्सिपल मॅडम हरल्या म्हणजे कसं दिसेल ते. अहो असं काही नाही हो, खेळाडू वृत्ती असली पाहिजे हरलं तरी. आणि तसंही आपल्याला मुलांवर काय फक्त जिंकण्याचे संस्कार नाही करायचे, हरलं तरी पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवतोच ना आपण मुलांना. खरंय, पण तुझ्या पुढे बोलण्यात कोण जिंकणार. मी तर आत्ताच हरले बाई. ऑल दी बेस्ट. ऑल द बेस्ट. गिव्ह युअर बेस्ट. थँक्यू. या ना बसा. ऐक की, माझी सीट कुठे आहे? अच्छा, तुम्ही स्पर्धक आहात का? म्हणजे काय? नाव काय तुमचं? चंचला विचारे. अरे हो, सॉरी सॉरी, या इथे बसा. हा. उशीर झाला तुला याला? अगं मी कवाच आले, पर काय योगायोग आहे बघ. काय ग? म्हणजे बाकी स्पर्धक तिकडे बसलेत आणि इथं विनरला लुजरच्या बाजूला बसवलं. अगं जिंकशील तू पण, एवढं काय त्यात. अगं ए, मी तुला लुजर म्हणलं आणि मला विनर म्हणलं. जिंकणार तर मीच आहे. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. तसंही आपल्यापैकी कुणीही जिंकलं तरी बक्षीस घरीच येणार आहे ना. तरी बी मीच जिंकणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू नाही म्हणणार बरं का. म्या जिंकल्यावर तू जेव्हा मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणशील ना, तेव्हाच म्हणन. सगळ्यांनी प्लीज बसून घ्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही या स्पर्धेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने वेळ काढून आला, त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि तुमचे खूप खूप स्वागत. या वेळेची स्पर्धा लौकिकाला साजेशीच होईल यात काही शंका नाही. आणि मला माहिती आहे की तुम्ही या स्पर्धेसाठी खूप उत्सुक असाल, तर मी तुमचा फार वेळ न घेता प्रज्ञाशक्ती स्पर्धेचे परीक्षक आणि पल्लवी शिंदे मॅडम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. तर मी मान्यवरांना ही विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. ही स्पर्धा खूप अटीतटीची होते हे तर तुम्हाला माहीतच आहे. स्पर्धेला यावर्षी खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता.
कोल्हापुरातून खूप एंट्री झाल्या, त्यातून आम्ही 5 फायनलिस्ट निवडल्या. आणि फायनलिस्ट आहेत श्वेता कोळे, रुचिरा शेटे, रसिका मोरे, चंचला विचारे आणि अक्षरा सूर्यवंशी. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. एका दिवसात चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. ऑफकोर्स. हेच हेच ऑफकोर्स चांगलं आहे. त्यामुळे बरोबर जागी बरोबर ते शब्द टपदिशी. काय म्हणायचं तुमचं? चपखालं चपखालं जागी चपखालं बशी बोला विषयावर. भावा पण मेन्शन नॉट किंवा नो मेन्शन हे चपकल बसलं असतं. होय काय? पण ऑफकोर्स हे चांगलं आहे. बरं ते सोड, स्पर्धेचं काय झालं? अक्षरा गेली होती ना. अरे मी कवा तर फोन करायला त्यासनी, फोन काय उचलीन झाल्यात. त्यांचा बी काय फोन आला नाही. बहुतेक चालू झालं काय रे ओंकी तिकडे? अरे मी पण शिवानीला फोन करतोय, ती पण फोन उचलण्याची झाली आहे. स्पर्धा चालू झाली असणार बहुतेक. टाकलं सरकार, ते गुळाचं पॅकिंग केलंय. आता आपल्याला गाड्या लगेच भरायच्यात, तेव्हा नजर टाकता का? भावा चल, हे व्हायला पाहिजे. एकदा बघून घेऊ. एकदा स्पर्धा सुरू झाली ना की तुला वेळ नाही मिळणार. स्पर्धेच्या नादात तुझं निम्म लक्ष तिकडे असणार आहे. चल. ऐक, ते स्पर्धेचं काही कळलं? म्हणजे व्यवस्थित सुरू आहे ना? अक्षरा कशी परफॉर्म करते? काही फोन आला का? नाही, कुणाचा फोन नाही आला. पण स्पर्धा केव्हा सुरू झाली असेल ना? आई मला जायचंय स्पर्धा बघायला. अहो पण तुम्ही एकटं कसं जाणार? का? मी मागे एकदा गेलो की एकटा. मी त्या अक्षराच्या घरी. आई तुम्हीच सांगितलं होतं, आठवत नाही का तुम्हाला? मी गेलो होतो अक्षराच्या घरी एकदा. वय वय आठवते मला. पण अहो त्यावेळी तो रव्या होता ना तुमच्या बरोबर. नाही पण आत्ताही तो नसला म्हणून काही बिघडत नाही आहे. मी एकटा जाऊ शकतो. मी फिट आहे आता. मी चालू फिरू शकतो. आणि मी जर जायचं ठरवलं ना तर कोणी मला अडवायची हिंमत पण नाही करणार. माझा मी समर्थ आहे. वय वय जावा तुम्ही. पण आता निवांत जेवून घ्या बघू. तर आता स्पर्धेची पहिली फेरी आपण सुरू करतोय. तत्पूर्वी मी आपल्या मान्यवर परीक्षकांचं स्वागत करते. तर पहिल्या फेरीसाठी प्रत्येक स्पर्धकाला एक कॉलम दिलेला आहे. ही फेरी असेल शारीरिक तंदुरुस्तीची. आपल्या लहानपणी जो आपण खेळ खेळायचो ना, त्याच प्रकारचा हा खेळ आहे. तर सगळ्या स्पर्धकांना लंगडी घालत हातात जो झेंडा दिलाय तो समोर ठेवलेल्या पिठाच्या ढिगाऱ्यात जाऊन रोवायचा. मी तर किती वर्षांनी लंगडी घातलीये. जमते की नाही नाही माहिती. जमेल हो, एवढं काय त्यात. जमेल. माझ्या तर डाव्या हाताचं मळ आहे, म्हणजे डाव्या पायाचा. सो रेडी, 3, 2, 1.
अगं चंचे सावकाश सावकाश चंचे चंचे ए दात का काढायला सा जावा आपली आपली तोंड काळ करा. पण तू कशाला तोंड पांढर केलं? मम्मी बरं थांबा. तर या फेरीची विजेती ठरली आहे अक्षरा सूर्यवंशी.